स्वतः ही बैलगाडीचा नाद जोपासत आम्ही एक लॉकडाऊनच्या कालावधीत असं झालं की पूर्ण देशच स्टॉप झालेला होता. मग त्या कालावधीत काय करायचं म्हणून आम्ही एक नियोजन केलं की बंद पडलेली तालीम चालू करायचं हे नियोजन केलं. शेतकरी कुटुंबातलीच आहे ती. असं बघायला गेलं तर ह्यांची तर शेती मला वाटतं 1 एकर पण नसेल अमृताला. वरील रोजंदारीत असतात. आई वगैरे शेतात काम करून उदरनिर्वाह चालू असतो. पण ही ग्रामीण भागातनं ज्यावेळेस आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीच्या अडचणी उभ्या राहतात? मला आठवतंय आमच्या मुलींक 2च कास्ट्यूम होतं. 2 कास्ट्यूमवरती मुली आमच्या ॲडजस्ट होत होत्या. आपण दोन्ही मुलींच्या संघ फायनलला कुस्त्या आल्या. मला एक गट 40चा आणि एक 35चा होता. तेव्हा कास्ट्यूम सकट नव्हता आम्हाला. म्हणजे इथपर्यंत लई बुटाचा विषय होता की बूट स्पर्धेला जायचं म्हणलं तर बूट पण नव्हतं. एवढ्या उच्च स्तरावरती जाणं, तिथल्या महिला पैलवानांना आपलं कॉम्पिटिशन करणं आणि त्याच्यामध्ये मेडल मिळवणं हे एक उच्च प्रतीचं असणारं कौशल्य आहे. आणि ते कौशल्य पैलवानाने आणि वस्तादाने आमदार किंवा खासदार ह्या लोकांनी आता राजकारणात इलेक्शनच्या वेळेस जेवढा खर्च करतात ना त्याच्यातला काही टक्का अशा खेळाडूंना जर दिला ना, दुसरी किती गरीब असे आहे ती की त्या मुलांना मदत करावी सरकारने. पैलवान सांभाळणं एवढं सोपं नसतं. मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे वाखरी गावामध्ये, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा बॅनर. मित्रांनो, या वाखरी गावामध्ये एक असा अवली आहे जो एक सर्वसामान्य बैलगाडी मालक ते एक उत्कृष्ट असा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे, ज्यांच्या तालमीमध्ये आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होत आहेत, त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत वस्ताद संदीप शेंडगे. दादा नमस्ते. काय सांगाल, विशेष म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक सर्वसामान्य बैलगाडी मालक ते वस्ताद, कसं काय दोन्ही क्षेत्राकडे तुम्ही वळाला? ॲक्च्युली पहिलवान क्षेत्रात म्हणजे बैलगाडीचा विषय नव्हता. पण एक आमच्या गावालाच म्हणजे वाखरी गावच असं आहे की ही बैलगाडी क्षेत्रात नाहीच. एकमेव आमच्या घरचा गाडीचा एक खोंड झाला आणि जवळचे आजूबाजूच्या लोकांच्या शर्यत बघून आम्हाला बी वाटलं की आपलं बी पळवावं म्हणून आम्ही ते घरच्या गायचा खोंड टिप्या म्हणून पळवायला चालू केलं आणि त्यात आम्ही ती बैलगाडी क्षेत्रात. आता किती बैल आहेत आता तुमच्याकडे? आता 3 बैल आहेत आपले. 3 बैल आहेत. कोणकोणती? पैलवान, शंकरपाळ्यान, एक कोलाट म्हणून बारका खोंड आहे. बैलगाडीचा नाद जोपासत गावामध्ये तालमीमध्ये वस्ताद म्हणून तुम्ही कार्यरत आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? स्वतः ही बैलगाडीचा नाद जोपासत आम्ही एक लॉकडाऊनच्या कालावधीत असं झालं की पूर्ण देशच स्टॉप झालेला होता. मग त्या कालावधीत काय करायचं म्हणून आम्ही एक नियोजन केलं की बंद पडलेली तालीम चालू करायचं हे नियोजन केलं. मग आमचे मित्र प्रमोद शिंदे, परत हे आमचे वस्ताद यशवंतभाऊ तांबे, आम्ही सगळ्यांनी मिळून ही चालू करण्यासाठी आपलं हे केलं. हळूहळू मग माती वगैरे टाकली तिथं. मातीत मुलं वगैरे यायला लागली. थोडीच 1-2-3च पोरं होती. एक मुलगी आमचेच मित्र बापूराव यांची यायला लागले. मग तिला आम्ही थोडं खेळण्याचा डाव प्रॅक्टिस करून घेता तिला एका स्पर्धेला उतरवली. आणि स्पर्धेला उतरवल्यानंतर ती इथं तालुक्याला बसून जिल्ह्याला 2री बसली. मुलगी जिल्ह्याला बसल्यानंतर मग थोडं चर्चा झाली आणि बाकीच्या बी लोकांना एक वाटलं खरोखर आपल्या पण मुली खेळतात म्हणून जवळपास सगळीच लोकांनी मुली लावण्याचं हे केलं. ना आता आपल्या तालमीत 20 ते 25 मुली झाल्या. आता कुस्तीचा कुठला प्रकार खेळला जातोय आपल्याकडे? आता फ्रीस्टाईलच असते. फ्रीस्टाईल. हां, फ्रीस्टाईल. आता मध्यंतरी 2 बॅनर तुमचे आणि 2 फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झाले. त्यामध्ये अमृता हिचा फोटो आहे, तुमचा फोटो आहे. तर काय सांगाल अमृताची कामगिरी, कशी अमृता या क्षेत्रामध्ये उतरली? अमृताचं आता ही सगळी बऱ्यापैकी ही मुलं आहेत ती सगळी शेतकरी कुटुंबातलीच आहे ती. असं बघायला गेलं तर ह्यांची तर शेती मला वाटतं 1 एकर पण नसेल अमृताला. वरील रोजंदारीत असतात. आई वगैरे शेतात काम करून उदरनिर्वाह चालू असतो. पण ही एका मुलीपासून सुरुवात झाल्यानंतर ही पण बऱ्यापैकी मग लोकांना वाटायला लागलं. पण ही जी जिद्द होती एकमेव ही मुलगी आमच्यात सिनियर आहे.
असा विषय. मग हिला थोडं शिकवायला आम्ही बाकीच्यांना वेळ भरपूर गावल, पण जी सिनियर मुली ती थोडक्यात लवकर हाताला येतात ना, अशा विषयाने मग हिच्या थोडं लक्ष दिल्यानंतर आम्ही आता 3 वर्ष झालं 3 स्पर्धा जवळपास राज्याच्या गेली. अंडर 15 खेळली. अंडर 15ला पण आम्ही जवळपास 6-0 पुढं असताना फायनलला ती हारली. आणि तीच मुलगी परत इंटरनॅशनल कडून मेडलमध्ये आली. मला वाटतं सांगलीच्या मुलीनं हिला काढलं. आता जी नुकतीच स्पर्धा पार पडली ती कुठं पार पडली? आता बालेवाडी येथे मग परत 17 वर्षाखालील स्पर्धा झाली. 17 वर्षाखालील आम्हाला अपेक्षा नव्हती. आमची मुलगी 2009ची आणि 2007-8 वाली कॉम्पिटिशनला तगडी वाटत होती. आम्ही अपेक्षाच केली नव्हती. अपेक्षेनं अंडर 15ला गेलो, पण तेव्हा पॉईंट जेस असताना गावली. आता गेलो पण अंडर 17ला मग तिने चांगल्या मुली काढून तिथं नंबरात राहिली. अपेक्षा नव्हती तेव्हा आम्हाला तिनं मेडल दिलं. आणि आता जी नुकतीच उत्तराखंडमध्ये स्पर्धा झाली त्याच्याविषयी काय सांगाल? नंतर उत्तराखंडला आता झाली स्पर्धा. आम्हाला वाटलं की पंजाब हरियाणाच्या ह्या ज्या मुली तगडा आहेत त्यामुळे आमच्या मुलीचा टिकाव लागणार नाही असं वाटत होतं. परंतु तिनं एक तिच्या जिदारीवर असं धावून दिलं आणि बऱ्यापैकी सगळ्या कुस्त्या तिनं चित आणि 10-0 काढल्या आणि ती फायनलला आली. आणि फायनलला देखील हरियाणाच्या मुलीबरोबर 1 नंबर कुस्ती केली आणि थोडक्यात ती हारली. परंतु लय म्हणजे आम्हाला जो आनंद झालाय ती शब्दात सांगण्याजोगा नाही. इतका आनंद आमच्या गावाला आम्हाला वस्तात लोकांना तर काय हेच नाही. म्हणजे केलेल्याचं थोडं काहीतरी आम्हाला मिळालं आता शिक वाटायला. आता ही स्पर्धा एवढी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घ्यायचं म्हटलं तर ह्याची तयारी कशा पद्धतीने आपण करून घेता? तयारी आता कसं होते, शालेय कुस्ती स्पर्धा तर तालुक्यापासून जिल्हा विभाग आणि मग राज्यस्तरीय खेळायला लागतं. शालेयमधनं पण ती राज्याला आलती, फायनलला हारलेली होती. परत आता तयारीचा विषय बऱ्यापैकी फोकसच करतो. जी मुली आहेत ना, आता जी 6वीच्या नंतर शालेयाला खेळायचा चान्स राहतो 6वीपासून पुढं. मग आता ती बारक्या मुलांवर इतकं काही लक्ष देत नाही, पण ती ऑटोमॅटिक पुढच्यांचं बघून ती शिकली जाते ती. परंतु सेपरेटलीच आत्ता बी माझं टार्गेट आहे की जवळपास आमची एक 5 मुलं, मला मात्र माहिती आहे की 5 मुली तरी आता शालेयमधनं माझ्या नॅशनलला सिलेक्टर होतील अशा मुली आहेत. आणि झाल्यानंतर आवर्जून तुम्हाला समजेल. आता ग्रामीण भागातनं ज्यावेळेस आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीच्या अडचणी उभ्या राहतात किंवा काय पुढं असतं? अडचणी लय आल्या. सुरुवातीला तर मी विभागाची कुस्ती खेळताना मला आठवतंय आमच्या मुलींक 2च कास्ट्यूम होतं. 2 कास्ट्यूमवरती मुली आमच्या ॲडजस्ट होत होत्या. पण दोन्ही मुलींच्या संघ फायनलला कुस्त्या आल्या. मला एक गट 40चा आणि एक 35चा होता. तेव्हा कास्ट्यूम सकट नव्हता आम्हाला. म्हणजे तिथपर्यंत लय बुटाचा विषय होता की बूट स्पर्धेला जायचं म्हटलं तर बूट पण नव्हतं का. साध्या बुटावरून आम्ही सुरुवातीला खेळलो किंवा दुसऱ्या प्लेअरचं मागून घेऊन खेळवलं होतं. परंतु आता बऱ्यापैकी आहे, म्हणजे थोडंफार लोकवर्गणीतनं आम्ही चाललंय. मॅटचा पण बऱ्यापैकी गावाने आपलं लोकवर्गणीतनं आम्हाला घेऊन दिलं. आज जवळपास 4 वर्ष झालं काहीतरी कष्ट केल्याचा आत्ताशी कुठेतरी फळ मिळण्यासारखं आम्हाला वाटलं. ज्यावेळेस हिनं पदक पटकावलं त्यावेळेस ग्रामस्थांची काय भावना होती, तालुक्यातली, फलटण तालुक्यातली किंवा ग्रामस्थांची कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे प्रतिक्रिया कशा आल्या? मेडल ही नॅशनलला गेल्यापासून प्रत्येक आमचं गावातलं प्रत्येक माणूस ऑनलाईन कुस्ती बघत होतं. त्या अमृताने एक कुस्ती काढली, सेमीफायनलला गेली. सेमीफायनलला पंजाबची पोरगी आहे, ती पण चांगल्या कुस्त्या करून आली. जिकल का नाही एक सगळ्याची एक हे वाटत होतं. आणि त्यातनं खरोखर ज्यावेळेस फायनलला गेली की गावात फटाकडे वाजल्या सगळ्यांनीच आनंद उत्सव साजरा केला. आणि फायनलला देखील चांगली कुस्ती करून म्हणजे मन जिंकली. एक आम्हाला वाटत अपेक्षा नव्हती, तिच्या कितीतरी पटीनं ती चांगली खेळून मिळालं आणलं. आता हे सगळं मॅट असेल किंवा इतर जो खर्च असेल हा सगळा लोकवर्गणीतनं केला जातो. मात्र महाराष्ट्रातनं बाहेर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर इतर राज्यामध्ये जावं लागतं. इतर राज्यामध्ये जात असताना प्रवास खर्च असेल, इतर खर्च असेल, तो कोण सहकार्य करतं तुम्हाला, ही मदत कोण करतं? आता कसं होते, आता एक कुस्तीगीर संघाने एक चांगला निर्णय घेतला की बऱ्यापैकी आता रेल्वेच्या तिकिटापासून तर राहण्यापासून मला वाटतं कुस्तीगीर संघच तो सगळा खर्च करतोय. त्यामुळं प्रवासाची ह्याची कोणत्याही गोष्टीचा तर अडचण येत नाही. फक्त राहिला खर्च की पैलवान होणं म्हणजे कसं आहे, खर्च आला. पैलवान जसं बैलगाडी क्षेत्रात जसा खर्च आहे त्याच्याच पटीनं ते पैलवान क्षेत्रात पण खर्च आहे. कारण पैलवान म्हणलं की तुपातलं खाणं लागतंय, बदमाची थांडायला लागते, खुराक वगैरे. त्यामुळं कसं बी केलं तरी 8-10 हजार रुपये हा महिन्याला खर्च येतो मुलांना.
आता तुम्ही गाव पातळीवरती लोकवर्गणीतनं ही तालीम चालवताय सगळी, तर तुम्हाला लोकप्रतिनिधी असतील किंवा जे कुस्ती शर्यतीचे शौकीन आहेत, प्रेमी आहेत हां. आणि आपलं राज्य सरकार असेल, यांच्याकडनं तुमची काय मागणी आहे? हे सगळे म्हणजे पालक लोक सगळी गरीब घरची आहे ती, काही विषय नाही. सगळी गरिबाच्याच एक म्हणतात तो शब्दच आहे बा, गरिबाच्या घरीच पहिलवानकी आणते. आणि खरोखर ही सगळी मुलं आहेत ती सगळी गरिबाचीच आहे ती. ही जी एकही मोठा शेतकरी नाही किंवा कोण नोकरदाराचे कोणाचे नाही, सगळी पालक ही असे रोजंदारीत काम सर्वसामान्य. सर्वसामान्य म्हणजे रोज स्लॅपवर जाणार आहेत. तिचं वडील कामाला जातात हमालीत, तिथंच आपलं गोळ बिसाचे आहेत, पोते उचलायला जातं ते. बाकी त्यांची स्लॅपवर कोण जातं, कोण ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे, असेच आहे ती मजदुरांची आहे ती. म्हणजे एक ही सर्व मुलं ही मजदुरांची आहेत. तर ही अपेक्षा काय राज्य सरकारकडे असेल किंवा जे प्रशासकीय विभाग आहे तुमचा, क्रीडा विभाग आहे, क्रीडा मंत्री यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? का नाही त्यांच्या माध्यमातून जर का खरोखर आर्थिक वाईज थोडं मदत झाली का नाही तालीम संघासाठी, तर आम्ही आमच्या मुलांसाठी जी दुधाचा असू द्या किंवा फळांचा असू द्या विषय, त्या थोडंफार आर्थिक मदत झाली तर ही सर्व त्यांना देण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच ही एक म्हणतात का नाही का आता पहिलवानकी म्हणजे सोपी राहिली नाही, पण खरोखर खेडेगावात सकट चांगला पैलवान होऊ शकतो. खाशाबाजावर जसे खेडेगावात घडले तसे अजून देखील खेडेगावात पैलवान चांगले ऑलिम्पिकपर्यंत घडवू शकतील, यासाठी मी प्रयत्न करून आणि ती यशस्वी करून दाखवेल. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील रौप्य पदक विजेती अमृता, पहिल्यांदा नमस्ते तुला आणि तुझं अभिनंदन. थँक्यू. आता कितवीला आहे शाळेत तू? 10वीला आहे. कशा पद्धतीने तुला कुस्तीची आवड लागली, आवड कशी निर्माण होत गेली? मला इथं छोट्या मुली प्रॅक्टिस करत होत्या, त्यांचं बघूनच मी पण आली आणि त्यांच्यामुळेच मला आवड लागली. किती दिवसापूर्वी तू ही मुली प्रॅक्टिस करत असताना पाहिल्या? 3-4 वर्षापूर्वी. 3-4 वर्षापूर्वी. मग कशा पद्धतीने सर कशा पद्धतीने तुला मार्गदर्शन करतात, वसतात? त्यांच्या मार्गदर्शनामुळे तर मी आता इथपर्यंत पोचली आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे सगळ्यांनाच इतकं भारी असतंय. प्रॅक्टिस हे ते चांगलंच असतंय प्रॅक्टिस. आम्ही तुझ्या घरी गेलो होतो, आईशी बोललो. वडील कामावरती होते, आई नुकतीच कामावरून आली होती. कशा पद्धतीने आई वडील असतील, आजोबा असतील तुला मदत करतात, काय म्हणतात त्या खेळाविषयी? आई तर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते आणि वडील हमाली करतात. मग त्यातूनच ती माझा खर्च पुरवतात आणि त्यांच्या पण अपेक्षा माझ्याकडून म्हणजे मोठ्याच आहेत. तुला काय करूशी वाटते आता? तुझं ध्येय काय आहे पुढचं? मला म्हणजे भारताला बाहेरच्या देशातून मेडल आणून द्यायचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर. हां. आता ही सगळी प्रॅक्टिस करत असताना काय उणीव कमतरता जाणवते का वस्तूंची वगैरे काय? म्हणजे नाही का खुराकाची आर्थिक परिस्थितीमुळं त्याची कमतरता. आणि ज्यावेळेस तू उत्तराखंडला गेली होती किंवा जी तुझी ही आहेत कुस्त्या आहेत मोठ्या जिल्हा स्तरावरची कुठं कुस्ती पार पडली होती तुझी? जिल्हास्तरीय स्पर्धा सातारला झालती आणि आता बालेवाडीत पुण्यात कॅडेटची ट्रायल झाली 17 वर्षात आणि त्यात सिलेक्शन होऊन नंतर उत्तराखंडला राष्ट्रीय स्पर्धा झाली. एवढ्या लांब जायचं म्हटल्यानंतर ना कशा पद्धतीने घरातले काय म्हणतात, आई वडील वगैरे? काय नाही, ती सगळी खुश होती की इतक्या लांब पहिल्यांदाच खेळायला जाणार. त्यामुळे ज्यावेळेस तू बक्षीस जिंकून गावामध्ये आले त्यावेळेस गावातले काय म्हणत होते, शेजारचे लोक काय म्हणत होते? कधी आली काय, त्यांच्याकडे बघून एक जल्लोष वाटत होता त्यांच्या मनातला की सगळी खूप खुश होती. खूप खुश होते. बरं, आता तुझी ही प्रॅक्टिस करते किंवा तुझ्या जे इतर सहकारी तुझे जे इतर मैत्रिणी आहेत त्या प्रॅक्टिस करते, त्यांना मार्गदर्शन करते का तू? हा म्हणजे स्पर्धेहून आल्यावर बाहेर कसं आहे, कशा मुली असतात त्याबद्दल. आणि त्या कशा पद्धतीने कुस्ती खेळतात हे शिकवते का? डावपेच वगैरे सगळे? डावपेची जर नवीन काय कळलं तर, नाहीतर वस्तातच सगळे शिकवतात. आता तुझं अजून ध्येय काय पुढचं? ध्येय इंटरनॅशनल. चालतंय, धन्यवाद.
मित्रांनो, आपल्या समवेत आहेत वस्ताद यशवंत भाऊ तांबे. काय सांगाल दादा, तालीमच्या विषयी काय सांगाल, अमृताच्या विजयाविषयी काय सांगाल? अमृतानं हा जो मेडल आणले किंवा जे सर्टिफिकेट आणले ते फारच महत्त्वाचं आहे गावाच्या दृष्टिकोनातनं, किंवा इतर जी लहान लहान मुलं मुली आहेत त्यांना त्याच्याबद्दल भरपूर सहकार्य होईल की त्यांना सुद्धा असं पदक मिळावं. अशीच गावाची सुद्धा आणि आमच्या सगळ्यांचे मत आहे की गावातून एक 5-6 तरी इंटरनॅशनल खेळाडू व्हायला पाहिजे. ज्यावेळेस ही कुस्ती खेळत होती त्यावेळेस तुमचं संपूर्ण गाव मोबाईल असेल किंवा इतर माध्यमातून ऑनलाईन कुस्ती बघत होतं. ज्यावेळेस हिनं पदक पटकावलं, विजेती ठरली, त्यावेळेस कसा जल्लोष करण्यात आला गावामध्ये? गावातल्या प्रत्येकानं मोबाईल चालू केले होते. बरेच लोक होते मोबाईलवरती कुस्ती बघत होते आणि ती बघत असताना असं झालं की शेवटच्या फायनलला कुस्ती गेल्यानंतर असं वाटत होतं की कमीत कमी सुवर्ण पदक तर नक्कीच आणेल, पण ती रौप्य पदकावरती तिचं हे झालं. गावातील सगळ्यांनी आनंद उत्सव भरपूर मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि सगळ्यांनी सांगितलं की भरपूर चांगली अशी खेळलेली. एक ग्रामस्थ वस्ताद या नात्यानं तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या तालमीच्या संदर्भात? हे अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू तुमच्या गावातनं घडतायत. सरकारच्या बोललो तर सरकारनं थोडंसं इकडं लक्ष दिलं पाहिजे. ग्रामीण भागातनं एवढी मोठी तालीम वाखरीमध्येच आहे. वाखरीमध्ये दुसरीकडे पण होऊ शकतात, पण वाखरीमध्ये भरपूर मोठ्या मुली अशा खेळतात. इंटरनॅशनल खेळाडू घडवायचा असेल तर सरकारनं थोडं अर्थसहाय्य, मदत वगैरे किंवा इतर लोकांनी पण ह्याला मदत केली पाहिजे, एवढंच मी सरकारला सांगू शकतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका व महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी अमृता व तालीम संघ वाखरी व त्यांचे वस्तादांचं अभिनंदन करतो की उत्तराखंड येथे झालेल्या अंडर-17 कुस्ती स्पर्धेमध्ये येथील महिला पैलवानाला रौप्य पदक मिळाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. आता जर पाहायचं झालं तर ग्रामीण भागातून हे पदक मिळवायचं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. आता आम्ही पाहत असतो की बाहेरच्या राज्यामध्ये कुस्ती इतकं आधुनिक झालेली आहे आणि त्या आधुनिक कुस्तीत प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना ग्रामीण भागातून अत्यंत तोडक्या सुविधेत इथपर्यंत तोड देणं म्हणजे जोक नाही. एवढ्या उच्च स्तरावरती जाणं, तिथल्या महिला पैलवानांना आपलं कॉम्पिटिशन करणं आणि त्याच्यामध्ये मेडल मिळवणं हे एक उच्च प्रतीचं असणारं कौशल्य आहे आणि ते कौशल्य पैलवानाने आणि वस्तादाने दाखवून दिलेलं आहे. आता इथल्या सर्व गोष्टी आम्ही पाहत असतो. जर सर्व गोष्टी किंवा इथं सर्व प्रकारच्या सुविधा जर मिळाल्या तर आज ग्रामीण भागातून किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातूनही पंजाब हरियाणासारखे पैलवान घडू शकतात. फक्त यांच्या पाठीमागं म्हणजे होतकरू मुलं आहेत किंवा असे वस्ताद आहेत किंवा तालीम आहे, त्यांच्या पाठीमागं सरकारने किंवा जे कुस्तीप्रेमी आहेत त्यांनी पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलची मुलं इथूनही घडू शकतात आणि मुलांचं प्राथमिक प्रॅक्टिस किंवा सराव पाहिला ना तर तेवढी त्यांच्यात गुणवत्ता आहे. फक्त काय होतं आहे, सरकारच्या ज्या फॅसिलिटी आहेत आपल्या भारत देशातच इतर राज्यामध्ये असणाऱ्या फॅसिलिटी आणि आपल्या राज्यामध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटी किंवा इतर वर्गातून खेळाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस कुठंतरी आपल्या याच्यातून एका इंटरनॅशनल पैलवान तयार होतील. तसं पाहायला गेलं तर देशाला कुस्तीमध्ये पहिलं पदक देणारा जिल्हा म्हटलं तर तो सातारा जिल्हा आहे. आपल्या राज्याने देशाला इंटरनॅशनल कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं, पण कुठंतरी आता त्याची आपण मागे पडत चाललेलो आहे. तर त्याचं कारण काय आहे की जे कुस्तीमध्ये आलेले आधुनिकता आहे, मॅट आहे, आधुनिक तंत्रज्ञान आलं, त्याच्यामध्ये बदल होत गेलेत. कुस्ती हा स्पीडचा खेळ खेळला जाऊ लागला. त्यानंतर खुराकाच्या असणाऱ्या ग्रामीण भागातील मल्लांना समस्या आहेत. याच्याकडं जर आपण बारकाईने लक्ष दिलं आणि अशा होतकरू मुलांच्या जर पाठीशी उभा राहिलो तर मला 100% खात्री आहे की या वाखरी गावातून लवकरच आपल्याला इंटरनॅशनल पैलवान पाहायला मिळतील. आता आपल्या माध्यमातून माझं एकच सर्वांना आव्हान आहे की वाखरी तालीम संघ असेल किंवा वस्ताद किंवा येथील जे खेळाडू आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं
आर्थिक मानसिक सर्वच बाजूनी त्यांना आपण पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. आणि जर त्यांना पाठबळ दिलं तर 100% आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं नाव करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. मी धनंजय सोनवलकर, दुधेबावी गाव. आणि संदीप भाऊचा आमचं पहिल्यापासून लहानपणापासून संबंध, मित्र, जीवलग मित्र. एका रूममध्ये एकत्र राहिलो, वाढलो. संगती जिल्हा तालीम संघात आम्ही पैलवान म्हणून एकत्रच बऱ्यापैकी 4-5 वर्ष एकत्र राहिलो. आता संदीप भाऊचं त्यावेळेचं स्वप्न ते आज बऱ्यापैकी साकार करण्याच्या मागं लागलेला माणूस. हे मुलांवर किंवा कुस्तीवर इतकं प्रेम की त्यावेळेस जे काय साध्य नाही झालं ते आता ह्या मुलांमार्फत ते साध्य करण्याचा प्रयत्न करते. आणि आता एक अमृताने त्यांना एक चांगलंच म्हणजे त्यांच्या कार्याचं सर्टिफिकेट दिलं. आणि अजून बरंच काय ह्या वाखरी तालीम संघाला मिळणार आहे. आणि त्यासाठी तो माणूस मागं हटणार नाही किंवा 100% प्रयत्न करतोय. तसे त्यांचे सहकारी आपले तांबे भाव, भरपूर जण. आता आम्ही पहिल्यापासून तालीम संघात किंवा एक पैलवान क्षेत्रात संगती, आत्ता बैलगाडा संघटनेत आम्ही दोघे संगतीच आहे. रोहित सर हे आम्ही सगळे एक आता तिला एक थोडासा धनादेश देऊन सत्कार घेणार आहे. 29 तारखेला आमच्या संघटनेच्या वतीनं आमच्या दुधेबावी गावामार्फत तिचा एक सत्कार घेणार आहे. थोडंसं मानधन आपलं आमच्या इच्छेनं. आणि बऱ्याच गावातले असे इच्छुक पालक आहेत. पण याचबरोबर मला तालुक्याचे आमदार किंवा खासदार ह्या लोकांनी आता राजकारणात इलेक्शनच्या वेळेस जेवढा खर्च करतात ना त्याच्यातला काही टक्का अशा खेळाडूंना जर दिला ना तर ते तुमचं चांगल्या विधायक कामाला पैसे जातात. आणि हे बाकी आता राजकारण इलेक्शनच्या पिरियडला जे काय पैसे होतात खर्च तुमचे ते असंच चालू द्या. पण अशा खेळाडूंना जरा थोडंसं सोयीच्छेने मदत करावी तुम्ही. आणि असे बरेच काय आता एक प्रसिद्धीस आलं किंवा एक आपल्याला सर्टिफिकेट मिळलं. पण इंटरनॅशनल ऑलिम्पिकला सुद्धा सर्टिफिकेट मिळवून देणारे किंवा मेडल मिळवून देणारे आपल्याकडे आहेत. आणि अशा अवस्थाच असल्यानंतर ते काय अशक्य नाही. अमृताच्या कामाला किंवा अमृताच्या हे मेडलबद्दल तिचा अभिनंदन, संदीप भाऊंचं बी अभिनंदन. आणि एवढं बोलून आपलं मी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता अमृताच्या घरी आहोत आणि अमृताच्या आई आहेत. आई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, अमृताने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कामगिरी बजावलेली आहे, कसं वाटतं? आम्हाला खूप अभिमान वाटतो. आता मित्रांनो, आपण पाहिलं असेल हे अमृताचं घर आहे. आई, तुम्ही काय कामं करता आता, म्हणजे काम काय करता? मोलमजुरी करतो. म्हणजे शेतात जातो? हा, शेतात जातो. आणि अमृताचे वडील हमाली करतात. बरं. आणि हे अमृताचे आजोबा शेतातच की. शेतात होत. काय एवढं बक्षीस पटकवलंय तिने, काय वाटतंय? काय अभिमानच वाटतोय की. आता अपेक्षा काय, आता तिची तयारी वगैरे? आता अपेक्षा एवढीच की पुढे जावं तिने. त्यासाठी मदत असावी आम्हाला बी. कशा पद्धतीची मदत पाहिजे, कुणाला आव्हान करताल, काय कुणाकडनं मदत द्यायला? सगळ्यांनाच की आव्हान आहे. कोणी आसपासचा आजूबाजूचं किंवा सरकारचं किंवा अधिकारी वगैरे कोण आले होते का? नाही, फक्त ही वस्तादच गावचं तेवढंच तेच आम्हाला सतत मदत करत आल्यात. बरं. आणि अमृताचं वडील सुद्धा तिला नेला नसत्यात, हीच घेऊन जात्यात प्रत्येक वेळेस. म्हणजे एवढा वेळ देणं बी महत्वाचं आहे ना आजकाल. बरोबर. आता गावातले काही ग्रामस्थ असतील किंवा गाव पातळीवरचे किंवा आजूबाजूचे जे तुमच्या भागातले राजकीय पदाधिकारी असतील किंवा ह्या खेळाची आवड असणारी काही लोक आहेत का, येतात का घरी, भेटतात का, बोलतात का? काय कोणीच कुठं येतं, कोणीच नाही येत. हेच येते सारखं, म्हणजे ह्यांचं ती बाकीची आहे ती पण येते. आता तुम्ही कामावरती जाता त्यावेळेस तिथं तुमच्या इतर ज्या सहकारी म्हणजे कोण असेल तिथं चर्चा होती का, काय म्हणतात? चांगले म्हणतात, जिद्दी बाज आहे मला म्हणतात. आता मुली किती तुम्हाला? मुली 2 आहेत. एक बी फार्मसीच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि एक तालमीत आहे, अमृता. आणि ती कितवीला शिकते आता? अमृता 10वीला. तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल बाबा, सरकार दरबारी काय आव्हान आहे तुमचं? मदत करावी अशीच, म्हणजे माझं राहू द्या पण अजून दुसरी किती गरीब असे
आहे ती की त्या मुलांना मदत करावी सरकारने. पैलवान सांभाळणं एवढं सोपं नसतं.